नमस्कार मित्रमित्र, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुद्द्यावरून कथालेखन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मुद्दे: एक लहान बालक आईबरोबर झोपडीत राहणे. पावसाळ्याचे दिवस, भयंकर वारा व पाऊस. रेल्वे रूळ उखडणे त्याच्या नजरेस येणे. अंगातील लाल शर्ट काढून आगगाडी थांबवणे. प्रवाशांचा संताप. इंजिन ड्रायव्हरची रुळावर नजर पडणे. रूळ उखडून गेलेले. मुलामुळे प्रवाशांचे प्राण वाचणे. राष्ट्रपतीद्वारा मुलांचा सन्मान. कथेचे नाव: प्रसंगावधान. गणेश नावाचा 12-13 वर्षाचा मुलगा आपल्या आईसोबत रुळाजवळील झोपडीत राहत होता. पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवस खूपच मुसळधार पाऊस पडत होता. तशातच जोरदारपणे वाराही वाहत होता. अशा परिस्थितीत रेल्वे रुळावर नवीन रूळ टाकले होते. ते रूळ थोडेसे बाजूला सरकले होते. गणेश काहीतरी कारणाने झोपडीच्या बाहेर आला होता. तेवढ्यात वीज चमकली आणि त्या विजेच्या लख्ख प्रकाशात त्याला एक रूळ उखडलेला दिसला. हिरवा सिग्नल दिलेला होता, म्हणजे गाडी येण्याची वेळ झाली होती. त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, आता काय करावे? गणेशने लाल शर्ट अंगात घातला होता. पटकन त्याने शर्ट काढला आणि हात उंचावून तो शर्ट हवेत फिरवू लागला. गाडी भर वेगात येत होती. ड्रायव्हरच्या नजरेस ही गोष्ट आली आणि ड्रायव्हरने रेल्वेगाडी गणेशजवळ थांबवली. काही प्रवासी संतापले आणि काही जण बडबड करू लागले, कारण अचानक गाडी थांबवण्याचे कारण काय त्यांना समजेना. इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड उतरून गणेशजवळ आले. त्यावेळी इंजिन ड्रायव्हरची नजर रुळावर पडली. त्याने उखडलेले रूळ पाहिले व त्याला संकटाची कल्पना आली. या मुळामुळे प्रवाशांचे प्राण वाचले होते. गणेशचे नाव खास बक्षिसासाठी राष्ट्रपतीकडे पाठवले गेले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपतीद्वारा गणेशचा सन्मान करण्यात आला. तात्पर्य: एकाच्याच प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचू शकतात. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.